फिल्म अभिनेता सलमान की हत्या की साजिश रचने वाले 4 आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस मामले को लेकर पनवेल शहर पुलिस स्टेशन में आईपीसी की धारा 115, 120 बी 506 के तहत मामला दर्ज किया गया है और पुलिस के द्वारा यह पाया गया है कि अपराध में आरोपियों ने अभिनेता सलमान खान की हत्या की साजिश रची थी। उक्त अपराध में शामिल आरोपियों के नाम धनंजय सिंह, तपे सिंह उर्फ अजय कश्यप है। दूसरे आरोपी का नाम गौरव भाटिया उर्फ न्यायी। तीसरे आरोपी का नाम वस्पी खान उर्फ वसीम चिकना। चौथे आरोपी का नाम जिशान खान उर्फ जावेद खान को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। साथ ही इस मामले के मुख्य आरोपी गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई और अनमोल बिश्नोई के संपर्क में है। जांच में पता चला है कि गिरफ्तार आरोपियों ने बिश्नोई के कहने पर सलमान खान के काम करने वाली जगह और सलमान खान के फार्म हाउस पर छापा मारा था। हालांकि उक्त अपराध की आगे की जांच की जा रही है। इस बारे में अधिक जानकारी परिमंडल 2 के डीएसपी विवेक पानसरे ने दी है। एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडे पनवेल शहर पोलीस स्टेशनला भादवी कलम 115, 120 ब आणि 507(2) अन्वये एक गुन्हा दाखल आहे। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिश्नोई ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा इंस्टाग्राम ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर, आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फिल्ट्रेट केलं। बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाली, खातरजमा झाल्यानंतर आम्ही 24 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण 4 लोक अरेस्ट केले होते। त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ AK उर्फ धनंजय तपे सिंग याला अटक केलेली होती। त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई याला सुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली। त्यानंतर वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना या संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनुल हसन उर्फ जावेद खान यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती। या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान यांचा घातपात करण्याचा कट होता। त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिश्नोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते। देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे। सलमान खान यांचं पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा या लोकांनी रेकी केली होती। हे जे 4 लोक आहेत यांच्याकडून आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे। त्या माहितीच्या आधारे यांचा जो पुढचा प्लॅन होता तो यशस्वी करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये ॲक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांना सुद्धा अटक करू। ते आता आणखी काही आरोपी अटक करणं याच्यामध्ये प्रगतीपथावर आहेत, लवकरच ती पण काही त्यामुळे काही जी माहिती आहे ती लगेचच मला या ठिकाणी उघड करणं योग्य होणार नाही। त्यांना एक आपण पॅरामिलिटरीचं पण एक सेक्शन दिलेलं आहे शासनाकडून आणि आमचे लोकल पोलीसचं सुद्धा गार्ड असतं। एक सेक्शन असतं तिथं CRPFचं आणि आपलं सुद्धा एक गार्ड असतं, पेट्रोलिंग आपण ठेवतो। त्याच्यावर अजून तपास चालू आहे। तेच याच्यामध्ये आणखी मी तुम्हाला सांगितलं आणखी 21 पैकी 4 लोक आपल्या याच्यात आलेले आहेत। आणखी बरेचसे लोक जे प्लॅनिंगमध्ये आहेत ते वॉन्टेड आहेत। ते जेव्हा आणखी काही लोक येतील तेव्हा त्याच्यामध्ये आणखी प्रकाश टाकणं सोपं होईल। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल।